हॅलो एव्हरीवन, तर आज आपण तिसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये की मी तुम्हाला अजून सांगणार आहे डिफरन्स म्हणजे जनरिक आणि स्टँडर्डमध्ये काय डिफरन्स आहे. तर स्टँडर्ड मेडिसिनमध्ये आणि जनरिक मेडिसिनमध्ये अगोदर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या टॅब्लेटचे जे डिफरन्स आहे तर तो सांगितलेला आहे. तर यामध्ये मी तिसऱ्या टॅब्लेटचा डिफरन्स सांगणार आहे. तर ही आहे टेल्मा AM नावाची टॅब्लेट आणि ही आहे टेल्मेरोस AM नावाची टॅब्लेट. तर ही आहे स्टँडर्ड कंपनीचं हे ब्रँड आणि हे आहे जनरिक कंपनीचं ब्रँड. तर टेल्मा AM जे आहे तर यामध्ये आहे टेल्मिसार्टन ॲम्लोडिपिन हे असं कॉम्पोजिशन आहे. तर हे जास्त करून यूज केलं जातं म्हणजे BPसाठी या टॅब्लेटचा यूज होतो. तर यातले जे कॉम्पोजिशन आहे टेल्मिसार्टन 40 आणि ॲम्लोडिपिन 5 हे नावाचे कॉम्पोजिशन आहे. हे तर काम काय करतात तर हाय ब्लड प्रेशरला तो नॉर्मल करण्याचा काम हे दोन्ही टॅब्लेट जे आहेत त्या करतात. तर टेल्मिसार्टन आणि हे टेल्मा AM आणि टेल्मेरॉस AM हे दोन्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे ब्रँडेड प्रोडक्ट आहेत. तर हे बनवलेलं आहे ग्लेनमार्क कंपनी जे टेल्मा AM आहे ते, आणि टेल्मेरॉस AM जे आहे ते बनवलेलं आहे रसेल नावाच्या कंपनीने. तर यामध्ये फरक काय आहे तर यामध्ये फक्त फरक आहे तो म्हणजे प्राईसचा आणि कंपनीचा. तर याची प्राईस तुम्हाला सांगतो. हे जे आहे टेल्मा AM तर याची प्राईस जवळपास आपल्याला हे पडतं 336 रुपयापर्यंत या टॅब्लेटची कॉस्ट आहे. आणि या टॅब्लेटची कॉस्ट आहे फक्त आणि फक्त तुम्हाला 30 ते 35 रुपयापर्यंत ही टॅब्लेट तुम्हाला कुठल्याही जनरिकच्या काउंटरला भेटून जाईल. यामध्ये फक्त फरक आहे तो म्हणजे कंपनीचा आणि प्राईसचा खूप मोठा फरक असल्यामुळे तुम्ही ही टॅब्लेट एकदा ट्राय करू शकता आणि हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही या टॅब्लेटचा यूज करू शकतात. बाकी यामध्ये इफेक्ट तर तुम्हाला सेमच जाणवलेली, दोन्हीचे पॉवर पण सेमच आहे. एकदा नक्की यूज करून बघा.